विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज आपण मागच्या पार्टमध्ये काय बघितलं होतं, ऊर्जा याबद्दल माहिती बघितली होती। आज आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत, कार्य याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। काय बघा आता, कार्य याला आपण म्हणतो वर्क, इंग्लिशमध्ये याला वर्क असं म्हणतात, कार्य वर्क। आता जर आपण याचा फॉर्म्युला बघितला की कार्य कसं कॅल्क्युलेट करायचं, तर याचा फॉर्म्युला काय बघा, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। आता हा इथं डब्ल्यू म्हणजे काय आपला वर्क आहे, दिस एफ इज नथिंग बट फोर्स, दिस एफ इज नथिंग बट फोर्स, आणि एस म्हणजे आपला डिस्प्लेसमेंट। मग आता फॉर्म्युला काय होईल बघा, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। कार्य इज इक्वल टू फोर्स म्हणजे बल गुणिले विस्थापन, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, असा याचा फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे बघा। आता जर आपण बघितलं की हा वर्क बघा, याचं युनिट काय, हा फोर्स आपण मेजर करतो न्यूटनमध्ये, आणि एस म्हणजे विस्थापन न्यूटन मीटरमध्ये। मग याचं युनिट काय होईल, न्यूटन मीटर किंवा जूल, ओके। आणि जर सीजीएस युनिट बघितलं आपण या वर्कचं, तर सीजीएस युनिट आहे कार्य, याचं एसआय युनिट आहे जूल, आणि सीजीएस युनिट आहे अर्थ। आता बघा, हे दोन्ही याचे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत। आपण बघितला फॉर्म्युला द वर्क इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि याचे हे दोन युनिट, एसआय युनिट आहे जूल, सीजीएस युनिट आहे अर्थ। आता बघा, याच्याबद्दलचा आणखी खूप महत्त्वाचा पॉईंट काय बघा, हे जे वर्क आहे, हे जे कार्य आहे, हे एकतर पॉझिटिव्ह असू शकतं किंवा ते निगेटिव्ह असू शकतं किंवा ते झिरो असू शकतं। वर्क इट मे बी पॉझिटिव्ह, झिरो, और इट मे बी निगेटिव्ह। आता हे पॉझिटिव्ह कधी असतं बघा, जेव्हा आपलं फोर्स म्हणजे बल आणि विस्थापन हे दोघं एकाच दिशेने कार्य करतात, तेव्हा जे काही फोर्स की वर्क येतं ते वर्क असतं आपलं पॉझिटिव्ह वर्क। म्हणजे सपोज जर आपण एखादं एक्झाम्पल बघितलं की सपोज एखादी बस बंद पडली, आपण त्याला ढकलतोय, याचा अर्थ काय, फोर्स कुठं लावतोय, विस्थापनाच्या दिशेनं, डिस्प्लेसमेंटच्या दिशेनं, म्हणजे दोघंही एकाच डायरेक्शनने जातात, त्यावेळी आपलं वर्क हे पॉझिटिव्ह असतं। आणि जेव्हा हे दोघं अपोजिट डायरेक्शननं जातात, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघं सुद्धा जेव्हा अपोजिट डायरेक्शनने जातात, तेव्हा जे काही फोर्स येतं ते असतं निगेटिव्ह फोर्स। मग जेव्हा वर्क येतं, जे काही वर्क येतं ते असतं निगेटिव्ह वर्क। याचा अर्थ काय, आपलं वर्क हे पॉझिटिव्ह असू शकतं, झिरो असू शकतं, किंवा ते निगेटिव्ह असू शकतं। तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे कुणाबद्दल आहे, वर्क किंवा कार्याबद्दल। याचा आपण बघितला फॉर्म्युला, याचे युनिट, आणि ही खूप महत्त्वाची लाईन आहे बघा, वर्क मे बी पॉझिटिव्ह और झिरो और इट इज निगेटिव्ह, म्हणजे शक्ती, यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॉवर। आता बघा, या पॉवरबद्दल कुठले कुठले खूप महत्त्वाचे पॉईंट आहे ज्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत। काय बघा, आता आपण जर बघितलं पॉवर म्हणजे काय, तर पॉवर याचा अर्थ होतो कार्य करण्याचा दर। एखाद्या व्यक्तीमध्ये कार्य करण्याची क्षमता ही जास्त असते, दर हा जास्त असतो। काही लोक ही खूप कमी वेळेत खूप जास्त काम करतात, याचा अर्थ काय, कार्य करण्याचा दर। प्रत्येक माणसाचा वेगवेगळा असतो, प्रत्येकामध्ये शक्ती ही वेगवेगळी असते। काही माणसं ही खूप कमी दरात जास्त काम करतात, कमी वेळेत जास्त काम करतात, पण काही माणसं काय करतात की खूप जास्त वेळ लागतो थोडं काम करण्यासाठी, हे ज्याच्या त्याच्या शक्तीवर अवलंबून आहे, बरोबर। तर मग शक्ती म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय झालं आता, कार्य करण्याचा दर, कार्य करण्याचा दर। आता जर मी बघितलं की बाबा ही पॉवर कॅल्क्युलेट कसं करायचं, तर याचा एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे बघा, हाऊ टू कॅल्क्युलेट पॉवर, इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला P इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम, P इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम। इथं P म्हणजे कोण आहे माझा आता, पॉवर, हा P म्हणजे कोण आहे, पॉवर, W म्हणजे वर्क, आणि T आहे माझा टाइम
ओके. P इज इक्वल्स टू W अपॉन T. खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? पॉवर. ओके. आता या पॉवरचं युनिट काय बघा. पॉवरचं युनिट आहे वॅट. पॉवरचं युनिट काय आहे? वॅट. हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत पॉवरबद्दल. त्याच्यावरती I1 ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. आता जर मी पॉवरबद्दल अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघायचं म्हटलं तर पॉवरचं युनिट आहे वॅट आणि 1 किलोवॅट म्हणजेच असतो 1000 वॅट म्हणजेच 10 to the power 3 वॅट. 1 किलोवॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये या पॉवरचं युनिट काय बघा? अश्वशक्ती. औद्योगिक क्षेत्रामध्ये पॉवरचं युनिट असतं अश्वशक्ती आणि 1 अश्वशक्ती इज इक्वल्स टू 746 वॅट. 1 अश्वशक्ती म्हणजेच असतो आपला 746 वॅट. ओके. आणि 1 किलोवॅट आर हा आपल्या दैनंदिन जीवनातले बघा हे महत्त्वाचं फॉर्म्युला आहे बघा हा. 1 किलोवॅट आर इज इक्वल्स टू 3.6 10 to the power 6 joule. 1 kilowatt hour is equals to 3.6 10 to the power 6 joule. यालाच आपण म्हणतो, यालाच म्हणतात 1 युनिट. यालाच आपण म्हणतो 1 युनिट. 3.6 10 to the power 6 joule म्हणजेच 1 किलोवॅट आर. याला म्हणायचं 1 युनिट. खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती न्यूमरिकल्स येतात. आता बघा हे सगळे पॉईंट पॉवरबद्दलचे खूप महत्त्वाचे आहेत. पॉवर म्हणजे कार्य करण्याचा दर. त्याच्यानंतर फॉर्म्युला काय पॉवरचा? पॉवर इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला वर्क अपॉन टाइम. द युनिट ऑफ पॉवर इज वॅट आणि 1 किलोवॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट म्हणजेच 10 to the power 3 वॅट. औद्योगिक क्षेत्रामध्ये या पॉवरचं युनिट असतं अश्वशक्ती आणि या अश्वशक्ती 1 अश्वशक्ती इज इक्वल्स टू 746 वॅट. 1 किलोवॅट आर म्हणजे 3.6 10 to the power 6 जूल. याला आपण म्हणतो 1 युनिट. सगळेच्या सगळे पॉईंट पॉवरबद्दलचे खूप महत्त्वाचे आहेत. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.